एकदा वचन दिलं तर ती गोष्ट पूर्ण करायची। इथं वामन भगवान अदिती माताला म्हणतात की मी देवतांचं राज्य परत करून देणार। त्याच्यानंतर इथं यज्ञ सुरू आहे आणि वामन भगवंताचं आगमन होतं। वामन भगवान एवढे सुंदर, एवढं तेज की त्यांना पाहून सर्व जेवढे तिथं यज्ञामध्ये जेवढे संत महात्मा आलेले होते ते सर्वजण त्यांना पाहून चकित झाले, त्यांना प्रणाम करू लागले। आणि त्याच्यानंतर राजा बली वामन भगवंतांना म्हणतात कि भगवान, मेरे बड़े भाग्य है कि आप मेरे द्वार पर आए, कृपा करके बताइए कि आप दान में क्या लोगे। वामन भगवंताने म्हटले की ना माझी पत्नी आहे ना माझा परिवार आहे, मी संन्यासी, मी घेऊन तरी करणार काय। त्याच्यानंतर राजा बली म्हणाला पत्नी नाहीये, चला मी तुम्हाला कन्या देतो। वामन भगवान म्हणाले ठीक आहे कन्या देतो, माझा विवाह झाला, मला लेकरं होतील, त्यातलं एखादं जर कुणी मृत्युमुखी गेलं तर रडणार कोण। बलिराजा म्हणाले तुम्ही। म्हणे वा, मी रडणार विनाकारण, मग मी संन्यासीच का राहीन, मी संन्यासीच राहणार, मला नको विवाह। बलिराजा म्हणाले की भगवान काहीतरी मागा। तेव्हा वामन भगवान म्हणतात की 3 पग भूमी, केवळ 3 पग भूमी। बलिराजा म्हणाले तुमचे चरण तर एवढुले, त्याच्यामध्ये नीट तुम्ही उभा सुद्धा राहू शकत नाही, एवढे छोटे छोटे कोमल कोमल तुमचे चरण आहेत। 3 पग भूमीमध्ये तुम्ही काय, म्हणजे दुसरं काहीतरी मागा, तुम्हाला स्वर्ण देतो, एखादं राज्य देतो, तुम्हाला काय पाहिजे सांगा। 3 पग भूमीमध्ये काय होणार आहे। वामन भगवान म्हणतात नाही, मला 3 पग भूमीच पाहिजे। बलीच्या गुरुला असं वाटलं की काहीतरी गडबड आहे। बलीच्या गुरुने डोळे बंद केले आणि पाहिलं की हा कोण आहे, तर साक्षात विष्णू भगवान होते ते। बलीच्या गुरुने बलीला म्हणले कि राजन, जो दान देने की तुम सोच रही हो वो वचन वापस ले लो, क्योंकि ये तुम्हें 3 पग में कंगाल कर देगा। बलि ने कहा कि हे गुरुवर, नहीं, 3 पग भी ले भी कितना लेगा, छोटा सा बालक है, 3 पग में कितनी भूमि आ जाएगी। गुरु ने कहा कि राजन, ये साक्षात परमात्मा है, पता नहीं कितना आकार बढ़ा लेगा। राजा बोली म्हणाला साक्षात परमात्मा आणि माझ्याद्वारी भिक्षा मागायला आलेलं आहे, याच्यापेक्षा माझं भाग्य कसं असणार। परमात्मा माझ्याद्वारी आलेला आहे। राजा बली म्हणतो कि हे वामन भगवान, हे भगवान, आपको 3 पग भूमि दी। असं म्हटल्या बरोबर वामन भगवान आपला स्वतःचा अवतार, जो रूप धारण केलेलं होतं ते एवढं मोठं केलं की पहिल्या चरणामध्ये संपूर्ण पृथ्वी ब्रह्मांड हे दुसऱ्या चरणामध्ये घेतलं। 3रा चरण ज्यावेळेस ठेवायची वेळ आली त्यावेळेस पूर्ण तर झालं होतं। तर त्यावेळेस बली राजांना म्हणतात की हे राजा बली, बता कि 3रा पग में कहाँ रुको। तर त्यावेळेस राजा बली म्हणतो कि हे भगवान, आप एक बात बताइए, दान बड़ा कि दानी बड़ा। भगवान ने कहा दानी। तो राजा बलि कहता है कि भगवान आप मेरे सिर पर पैर रख दो। वामन भगवान बलि के सिर पर पैर रख देते हैं। यहाँ भगवान बड़े प्रसन्न हो जाते हैं राजा बलि पर और कहते हैं कि बता तुझे क्या वरदान चाहिए। राजा बलि ने कहा कि भगवान कुछ ऐसा करो कि मैं घर के अंदर जाऊं तो भी आपका दर्शन हो, बाहर आऊं तो भी आपका दर्शन हो। भगवान ने कहा रे वाह, मुझे द्वारपाल बनाना चाहता है, ठीक है मैं तेरा द्वारपाल बन जाता हूँ।
राजा बलीचे द्वारपाल बनतात भगवान। आता ही गोष्ट ज्यावेळेस लक्ष्मी माताला कळली की देव खूप दिवस झाला आले नाहीत, कुठं गेली असतील नेमकी, त्यावेळेस नारदजी माता लक्ष्मीपाशी जातात वैकुंठामध्ये। नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 श्रीमन नारायण 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 देवर्षी नारदजी माता लक्ष्मीपाशी जातात आणि म्हणतात की ए माते, विष्णू भगवान दिसत नाही कुठे। लक्ष्मी माता म्हणाले हे गुरुवर, ते तर मला देखील माहित नाही, मी तुम्हालाच विचारणार होते की कुठे नेमके। त्यावेळेस देवर्षी नारदजी म्हणतात की माते, राजा बलीच्या कक्षाचे द्वारपाल बनले। माता लक्ष्मी म्हणाल्या द्वारपाल असं कसं? माता लक्ष्मी म्हणाल्या ठीक आहे, आता त्यांना परत बोलून घेऊन या, कारण की ते द्वारपाल थोडीच आहेत। गुरुवर म्हणाले की आता तुम्हीच काहीतरी करा, राजा बलीला बहीण नाहीये, एक काम करा, तुम्ही बहीण बनून जावा आणि राजा बलीला म्हणा की हे राजा बली, मला भाऊ नाहीये, आजपासून तू माझा भाऊ, आणि ज्यावेळेस राखी बांधताल आणि तो दक्षिणा द्यायची म्हणेल तर त्यावेळेस राजा बलीला म्हणा की राजन, हा जो तुमचा द्वारपाल आहे ना, हा मला पाहिजे, मला याच्याशी लग्न करायचं। माता लक्ष्मी म्हणाले ठीक आहे, असंच करते। माता लक्ष्मी राजा बलीपाशी आल्या, राजा बलीपाशी म्हणतात येऊन रडू लागले, म्हणू लागले की हे राजन, मला भाऊ नाहीये। राजा बली म्हणाला मला पण बहीण नाहीये, आजपासून आपण दोघे बहीण। माता लक्ष्मी राजा बलीला तिथं राखी बांधतात आणि ज्यावेळेस दक्षिणाची वेळ येते त्यावेळेस राजा बली म्हणतो की माग तुला काय पाहिजे। त्यावेळेस माता लक्ष्मी म्हणतात हा तुमचा द्वारपाल फार सुंदर आहे, किती सुंदर आहे, मला याच्याशी लग्न करायचं, मला हा पाहिजे। राजा बली समजून जातो की ही दुसरी कोणती स्त्री नाही, साक्षात लक्ष्मी आहे। जसं 3 लोक 14 भुवन वामन अवतारामध्ये वामन रूप घेऊन भगवंताने मायापासून घेऊन गेले, तसंच आता लक्ष्मी माता ह्या भगवंताला मायापासून कपट करून घेऊन चले, छल कपट करके मुझसे दूर लेकर जा रही है। भगवान ने कहा नहीं, मैं नहीं जाऊंगा तुम्हें छोड़कर, एक रूप से मैं तेरे द्वार पर ही रहूंगा। त्याच्यानंतर
अशी इथं राजा बलीची कथा शुकदेव भगवान सांगतात. त्याच्यानंतर भगवंताने मत्स्य अवतार घेतला. भगवंताने मत्स्य अवतार घेतला. मत्स्य भगवंताचा अवतार घेतला. चवन ऋषीचं चरित्र होतं. त्यांनी सुकन्याशी विवाह केला. त्याच्यानंतर इथं सूर्यवंश मध्येच हरिश्चंद्र राजा झाले. हरिश्चंद्र राजाची इथं कथा सांगतात. एक वेळेस इंद्रसभामध्ये खूप मोठे मोठे ऋषी मुनी संत महात्मा बसले होते. तिथं चर्चा झाली की सत्याचं पालन करणारा, धर्माचं कार्य करणारा त्यागी राजा, सर्वात त्यागी राजा कोण आहे, सर्वात मोठा त्यागी राजा कोण आहे. इथं वशिष्ठ जी आहेत, विश्वामित्र जी आहेत. वशिष्ठजी म्हणतात की राजन, आत्ताच्या काळी इथं राजा हरिश्चंद्र जे राजा आहेत ते सर्वात जास्त त्यागी राजा आहेत. विश्वामित्र म्हणाले, मी विश्वास करत नाही, मी परीक्षा घेणार. विश्वामित्र ज्या सभेमध्ये हरिश्चंद्र बसले होते तिथं विश्वामित्र गेले. त्यांनी विचार केला की सभेमध्ये जर लगेच गेलो त्याला शक होईल. तर संध्याकाळची वेळ होती आणि हरिश्चंद्र राजा जंगलामध्ये गेले. प्रजेला पाहता पाहता की कुणाला काही हवं आहे का नाही असं पाहत पाहत थोडंसं राज्याच्या बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर विश्वामित्र यांनी एक रूप धारण केलं, संन्यासी. विश्वामित्र त्यांच्यापाशी गेले आणि म्हणाले की राजन, तुम राजा हो. त्यावेळेस हरिश्चंद्र म्हणतात की भगवान बताइए आपको क्या चाहिए. त्यावेळेस विश्वामित्र म्हणतात की मला सध्याच्याला तर काही नाही पाहिजे, मी पुन्हा कधीतरी येईल आणि पुन्हा काहीतरी मागेल, त्यावेळेस दे. त्यावेळेस हरिश्चंद्र म्हणतात, वचन आहे माझं, तुम्ही जे मागाल मी तुम्हाला देईल. तिथून विश्वामित्र निघून गेले. काही दिवसानंतर परत सभा भरली. त्या सभेमध्ये विश्वामित्र पुन्हा आले. सभा पूर्ण भरलेली होती. राजा हरिश्चंद्र सिंहासनावरती विराजमान होते. विश्वामित्र आले आणि म्हणाले की राजन, आठव, तुम्हाला एक वचन दिलं होतंस की मी जे मागल, जे दान मागेल तो ते दान मला देशील. हरिश्चंद्र म्हणाले हां दिलं होतं, मागा ना, तुम्हाला काय पाहिजे. विश्वामित्र म्हणाले पण मी मागतो पण मला वाटत नाही की तुम्हाला देशील. तुझी तेवढी पात्रता आहे मला वाटत नाही. हरिश्चंद्र म्हणाले भगवान तुम्ही मागून तर पहा, माझा प्राण देखील द्यायला तयार आहे मी, तुम्ही मागा तर. मी वचनाचा पक्का आहे, मला तुम्ही मागा, तुम्हाला जे पाहिजे मी तुम्हाला ते देतो. विश्वामित्र म्हणाले ठीक आहे, तर ऐक, तुझं जेवढं ऐश्वर आहे, तुझी प्रजा, राजसिंहासन, धन दौलत, सब कुछ मुझे दान में दे. हरिश्चंद्र म्हणाले एवढंच. पण ज्यावेळेस ही प्रजाला गोष्ट कळली की महात्माने अशी गोष्ट मागितलेली आहे दानमध्ये, आणि आता हरिश्चंद्र हे आपले राजा राहणार नाही, प्रजा दुखी झाली. सभामध्ये जेवढे बसले होते ते सर्वजण दुखी झाले की एवढा चांगला राजा, प्रत्येकाशी प्रेमाने वागणारा राजा जर आपल्याला सोडून जायचं म्हटल्यानंतर प्रजेला दुःख वाटलं. सभेमध्ये जेवढे होते त्यांना सगळ्यांना दुःख वाटलं. त्यांनी म्हणाले की आता कसं होणार. राजा हरिश्चंद्राने वचन तर दिलं होतं, दान दिलं. विश्वामित्र म्हणाले राजन दान दिले, दक्षिणा दे. हरिश्चंद्र म्हणाले दक्षिणा ठीक आहे, काय पाहिजे. विश्वामित्र म्हणाले 1000 स्वर्ण मुद्रा.
ज्यावेळेस 1000 स्वर्णमुद्रा मागितल्या, राजाच्या लक्षात नाही की सर्व ऐश्वर्य त्यांनी दान देऊन टाकले. त्यांनी एका सैनिकाला बोलवलं आणि त्यांना म्हणाले की हे सेनापती, जाओ स्वर्ण कक्ष से 1000 मुद्राएं लेकर आओ. विश्वामित्र म्हणाले, थांब राजा, ही जी संपत्ती तुझ्याकडे जेवढी आहे तेवढी सगळी तू मला दान दिलेली आहेस आणि दान केलेली गोष्ट परत दान करणे चुकीचं आहे. तू सत्याचं पालन करतोय ना, धर्माचं कार्य करतोय, त्यागी राजा आहेस, अशी चूक करताना तुला बरोबर वाटत नाहीये. राजा हरिश्चंद्र म्हणाले, ठीक आहे, क्षमा करा, म्हणजे लक्षात नाही, पण मला थोडा वेळ द्या, संध्याकाळची वेळ येईपर्यंत मी तुम्हाला 1000 स्वर्णमुद्रा देऊन टाकतो. एक तो गोष्ट लक्षात घ्या, राजा हरिश्चंद्रकडे संपत्ती नाहीये. राजा हरिश्चंद्रची एक पत्नी आहे, एक मुलगा आहे. पत्नीच्या अंगावरती जेवढे दागदागिने होते ते सुद्धा दानमध्ये गेले. राजाच्या अंगावरती जेवढे दागदागिने होते ते सुद्धा दानमध्ये गेले. इथं राजा हरिश्चंद्र प्रजेमध्ये जातो आणि म्हणतो की ज्याला कोणाला मी पाहिजे, माझ्याकडून कोणतंही काम करून घ्या, मी शेतामध्ये काम करतो, घरामध्ये काम करतो, कोणतंही कार्य करतो, कुणी मला विकत घेईल का? कोणी सुद्धा विकत घेतलं नाही. जेव्हा मी पहिल्या दिवशी, मला आठवते मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, जब तक चेहरे पर तेज है, जब तक जेब गरम है, तब तक लोग हमारे पास आते हैं. जिस दिन जेब ठंडी हो जाएगी, जिस दिन चेहरे की चमक गई, उस दिन लोग भी राम राम करना भी छोड़ देंगे. ये लोगों की रीति है. तो यहाँ हरिश्चंद्र के पास तो स्वर्ण नहीं है, ना ऐश्वर्य है, ना कुछ भी नहीं है, खाली एक फटी सी धोती पहने हैं. प्रजा में सबके सामने हाथ जोड़ कर कह रहे हैं कि मुझे कोई तो खरीद लो, पर वहाँ पे कोई भी खरीदता नाही. पण तिथे जवळच एक शमशान होतं, त्या शमशानची जी देखभाली करायचं. त्यांनी म्हटलं ठीक आहे, मला खूप त्रास होतो इथं, की इथलची सेवा करून करून मी थकलोय आणि माझ्यापाशी स्वर्ण पण आहे, हे घे 1000 स्वर्णमुद्रा आणि या शमशान भूमीची सेवा करायची. राजांनी म्हणले ठीक आहे, मी सेवा करायला तयार आहे. तिथून ते 1000 स्वर्णमुद्रा घेतल्या आणि गुरु विश्वामित्राला जाऊन दिल्या. विश्वामित्राला दिल्यानंतर विश्वामित्रने त्या मुद्रा घेतल्या आणि आता राजा हरिश्चंद्र तिथलची सेवा करू लागले. त्या मराठीमध्ये मसनवाटा, त्या मसनवाटाची सेवा करू लागले आणि तिथं जेही जो शरीर स्त्रीचा असो किंवा पुरुषाचा असो, ज्यावेळेस तिथं जळण्यासाठी यायचं तर त्याच्यावरती कपडा टाकावा लागायचा. आता राजाची पत्नी तारा आणि राजाचे पुत्र रोहित हे एका, विचार करा, भव्य दिव्य मेहलामध्ये राहणारे आज एका छोट्याशा झोपडीत राहतात. राजा हा संपूर्ण मसनवाट्याची सेवा करतोय. जो कोणी शरीर जाळण्यासाठी आणतो त्याच्यावरती कपडा टाकायला सांगतो की तुमच्या घरचा तुमच्या पैशांनी कपडा खरेदी करा आणि त्याच्या अंगावरती टाका. कि जो शरीर आता उसके ऊपर कफन डालने के लिए कह देता. काल का चक्र घूमा. विश्वामित्र ने और एक खेल रचा कि ये सच में त्यागी है भी या नहीं. ये सोचकर उनके जो पुत्र थे रोहित, उन्हें काल रूपी सर्प का दंश करवाया. इथं राजाच्या मुलाला एका सर्पाने दंश केलं आणि त्याची मृत्यू झाली. राजाची पत्नी डोक्यावरती पदर घेऊन, घुंगट टाकून हातामध्ये स्वतःच्या बाळाला घेऊन आली. त्याच मसनवाट्यामध्ये, ज्या मसनवाट्यामध्ये हरिश्चंद्र सेवा करत होते, येऊन म्हणाले की इसे जला दो. आवाज ओळखीचा होता. राजाने आवाज ओळखला, पण घुंगट होतं. सरळ पदर कसा ओळखायचा, कसा ओढायचा, परस्त्री असू शकते. राजाने म्हटले, देवी
तुमचा आवाज ऐकल्यासारखं वाटतोय. एक सांगाल का, हा जो मुलगा आहे याचं नाव काय? त्या म्हणाले, स्वामी याचं नाव रोहित आणि मी तुमची पत्नी तारा. आणि हे घ्या आपलं बाळ जे मृत्युमुखी गेलेलं आहे, याला तुम्ही अग्नी द्या. धर्माचं कार्य करणारे त्यागी राजा हरिश्चंद्र म्हणाले की देवी सध्याच्याला मी दास आहे आणि इथं जोपर्यंत त्या शरीरावरती कफन ओढणार नाहीस, तोपर्यंत कपडा टाकणार नाहीस, तोपर्यंत मी याला जाळू शकत नाही. तारा म्हणाली की स्वामी तुम्ही माझे पती आहात, मी तुमची पत्नी आहे. तुम्हाला आपली पूर्ण संपूर्ण परिस्थिती माहीत आहे की आपल्यापाशी काडीची संपत्ती नाहीये. एक साडी आहे माझ्यापाशी फक्त अंगावरती घातलेली, मी कुठून कपडा आणणार? राजा हरिश्चंद्र म्हणाले की देवी मी काही करू शकत नाही. याच्यावरती जोपर्यंत कपड नाही टाकणार, कपडा नाही टाकणार, तोपर्यंत मी याला अग्नी देऊ नाही शकत. तारा रडू लागली की परिस्थिती अशी आहे की माझ्या पुत्राला अग्नी देण्यासाठी सुद्धा माझ्यापाशी संपत्ती नाहीये. ताराने आपल्या बाळाला खाली ठेवलं आणि आपला पदर फाडला. आम्हाला हे घ्या कपडा आणि अग्नी द्या आणि शरीर माझ्यापासून दूर करा, कारण की मी या शरीराला पाहून मी जगू नाही शकणार. माझाही देहाचा मी त्याग करेल. आणि ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली, हे सगळं दृश्य वरतून सर्व देवता पाहत आहेत, विश्वामित्र पाहत आहेत. तिथंच विश्वामित्र प्रकट झाले. विश्वामित्र म्हणाले, धन्य हो राजा, मैंने तो तेरी परीक्षा लेने के लिए सब खेल रचा. क्षमा करना, तेरा पुत्र मरा नहीं है. मैंने बस ये सोंग रचा है, मैंने ये सब ढोंग रचा है. तेरी सारी संपत्ति ऐश्वर्य, तेरा पुत्र मैं तुझे वापस करता हूँ. राजाला परत त्याचं राज्य पुत्र परत मिळालं. इथं रोहित हरिश्चंद्रचे पुत्र यांचाच पुत्र बाहुकचे पुत्र झाले सगर. सगरचे 60 पुत्र झाले. पण त्या 60 पुत्रांनी भगवान कपिलचा अपराध केला होता, अपमान केला होता, म्हणून तिथेच ते भस्म झाले. जे सगर राजा होते त्यांची दुसरी पत्नी त्यांना एक संतान अश्मजस, त्याची संतान असुमान, त्याची संतान दिलीप आणि दिलीपची संतान भगीरथ. भगीरथने विचार केला की माझे जे पूर्वज आहेत, जे 60 पुत्रांनी ज्यांनी कपिल भगवंताचा अपराध केला होता, ते मोक्षाला गेलेले नाही आहेत, मग मी आता काय करू? त्यांनी तपस्या केली. देवर्षी नारदजी आले. देवर्षी नारदजी म्हणाले की हे भगीरथ, तुम्ही भोलेनाथची तपस्या करा आणि त्यांच्या जटाद्वारे गंगा प्रकट करण्यासाठी त्यांना विनंती करा. भगीरथने तपस्या केली, भगवान शंकरला प्रसन्न केलं आणि त्यांच्या जटाद्वारे गंगा, मग गंगा ज्यावेळेस, तर गंगाच कशामुळे? कारण की गंगा ही मुक्ती देते, एवढी पवित्र आहे. कलिमलहारिणी गंगे पतित पावनी गंगे, कलिमलहारिणी गंगे पतित पावनी गंगे, कलिमलहारिणी गंगे पतित पावनी गंगे. भगीरथने भगवान शंकराच्या जटामधून
गंगा मैयाला प्रकट केलं आणि आपल्या पूर्वजांना मुक्त केलं. इथे भगीरथच्याच वंशामध्ये ऋतुपर्ण नावाचे त्यांची संतान झाली. त्यांच्या संतांमध्ये सौदाम, त्याच्यानंतर अस्मक नावाचे त्यांचे पुत्र झाले. अस्मक नावाचे जे पुत्र होते त्यांचे पुत्र झाले नारीकवच. नारीकवचचे पुत्र झाले राजा खटवांग, ज्यांनी अंतिम वेळी अंतिम क्षणामध्ये भगवंताचं स्मरण करून भगवंताला प्राप्त केलं. असे खटवांग राजा झाले. खटवांग राजाचे पुत्र दिलीप आणि दिलीपचे पुत्र रघु, जिससे रघुवंश ये नाम प्राप्त हुआ. रघु के पुत्र हुए अज और अज के बेटा हुए दशरथ जी. बोला दशरथ जी महाराज की जय. आज उन्हीं के पुत्र अयोध्या में विराजमान है, हमारे प्रभु श्री राम. यही रघुवंश हुआ. फिर रघुवंश में जो राजा दशरथ थे, धर्मात्मा राजा, बड़े धर्म का कार्य करते थे, पर नियति का खेल, उन्हें संतान नहीं थी. उनकी 3 पत्नियां थी पर संतान एक भी नहीं थी. बड़ा दुख पहुंचा कि धन संपत्ति इतनी है परंतु संतान नहीं है. एक दिन राजा दशरथ जी अपने गुरु के पास गए, गुरु वशिष्ठ जी के पास. गुरु वशिष्ठ जी के पास गए और कहा कि भगवान मुझे संतान नहीं है. गुरु वशिष्ठ जी ने कहा कि राजन चिंता मत करो, तुम्हें संतान होगी. और एक नहीं 4 संतान होगी. दशरथ जी म्हणाले की हे गुरुवर, इथे एक संतान नाहीये, तुम्ही 4 संतान म्हणताय, पहिले एक तरी द्या. वशिष्ठ जी म्हणाले की राजन, याच्या आधी तुम्ही यज्ञ करा. राजा म्हणाले कोणता यज्ञ? कोणता यज्ञ म्हटल्यानंतर गुरु वशिष्ठजी म्हणाले पुत्र कामेष्टी यज्ञ. मग आता यज्ञ कोण करवणार? त्याच्यानंतर गुरु वशिष्ठजी म्हणाले की राजन, शृंगी ऋषीला बोलून ये यज्ञ करवा. आता इथे प्रश्न पडतो, मला पहिल्यांदा प्रश्न पडला होता ज्यावेळेस मी भागवताचं अध्ययन करत होते स्टार्टिंगला, की ज्या राजाने राजा परीक्षितला शाप दिला शृंगी ऋषी, ते शृंगी ऋषी आणि हे शृंगी ऋषी एकच असतील. म्हणजे गुरुंना मी प्रश्न विचारला की गुरुवर, हे दोन्ही एकच होते का? माझे गुरुजी म्हणाले नाही. तर इथे जर कोणाला प्रश्न पडला असेल तर हे दोन्ही एक नाहीये, हे वेगवेगळे आहेत. तर इथं पहिल्यांदा ज्यांनी प्रभू श्रीरामजींसाठी गुरु वशिष्ठजीच्या म्हणण्यानुसार दशरथजींसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला, हे शृंगी ऋषी हे पहिल्यांदा झाले. आणि ज्यांनी राजा परीक्षितला शाप दिला हे नंतर झाले. आता इथं शृंगी ऋषींनी यज्ञ केला, पुत्र कामेष्टी यज्ञ. राजा दशरथ आहुती टाकतायत यज्ञामध्ये, पूर्ण व्यवस्था केलेली आहे, यज्ञ सुरू आहे. शेवटी ज्यावेळेस आहुती टाकत आले त्यावेळेस यज्ञ भगवान हे प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन यज्ञ भगवंताने दशरथजींसमोर त्यांना येऊन दर्शन दिलं आणि म्हणाले की हे राजा दशरथ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. यज्ञ भगवंताने खीर दिली आणि म्हणाले की जा, ही खीर जी आहे ती तुझ्या पत्नीला खाऊ घाल, तुझ्या 3 पत्निया ज्या आहेत त्यांना खाऊ घाल.
असं म्हटल्यानंतर राजाने ती खीर 3 वाट्यांमध्ये वाटली आणि त्या खिरी नेऊन आपल्या पत्नीला दिल्या. तिन्ही प्रताप त्यांच्या पत्नीला दिल्यानंतर माता कैकेयीने, माता कौशल्याने, माता सुमित्राने त्या खाऊ लागल्या. पण सुमित्रा मातेच्या हातातली जी कटोरी होती ती एका कावळ्याने ओढून घेऊन गेली आणि ती ज्या दिशेने घेऊन चालला होता त्या दिशेने कोण तपस्या करत होतं? माता अंजना त्या तपस्या करत होत्या, भोलेनाथजीची तपस्या करत होत्या. ज्या पर्वतावरती त्या तपस्येसाठी बसलेल्या होत्या त्या पर्वतावरती ती खीर त्या कावळ्याच्या पायातून सटकली आणि ती अंजनी माताच्या ओटीमध्ये येऊन पडली. आणि अंजनी मातांना वाटलं की हा भगवंताचा प्रसाद आहे, म्हणून तो अंजनी माताने ग्रहण केला. इकडे माता कैकेयीने आणि माता कौशल्याने हे पाहिलं की सुमित्रा माताची खीर कावळा घेऊन गेलेला आहे, तर यांनी अर्धी खीर त्यांना दिली. काही कालांतराने त्यांना समजलं की त्या गर्भवती आहेत. वेळ आली, संपूर्ण सृष्टीमध्ये आनंद पसरू लागला. बड़ी बड़ी बूंदें गिर रही है, प्राणियों में प्रेम उत्पन्न हो रहा है कि प्रभु आ रहे हैं. पेड़ पौधे सब अपने आप में ही नाच रहे हैं, अपने आप में ही नाच रहे हैं कि प्रभु आ रहे हैं. नदी शांत बह रही है कि प्रभु आ रहे हैं. सब प्रभु की प्रतीक्षा करें कि प्रभु जल्दी आ जाओ प्रभु, हम आपकी प्रतीक्षा कर रहे हैं, जल्दी आ जाओ. जैसे कि हम इतने सालों से, हमारे पूर्वज भी इतने सालों से अयोध्या मंदिर बनने के लिए हम प्रतीक्षा कर रहे थे, वैसे ही जब प्रभु श्री राम जन्म ले रहे तभी सभी पृथ्वी प्रतीक्षा कर रही कि प्रभु आ रहे हैं. समय हुआ चैत्र महीना, शुक्ल पक्ष, नवमी तिथी. तेव्हा प्रभू श्रीरामजीने जन्म घेतला. त्यांच्या तिन्ही भावांसोबत राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न त्यांनी जन्म घेतला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी महकारी अद्भुत रूप निहारी लोचन भिरामा तनु घन श्यामा निजायुध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु करारी कई दुई कर जोरी स्तुति तोरी केहि विधि करानंता माया गुण ज्ञानतीता अमान वेद वेद पुरातन म्हणता करुणा सुख सागर सब गुण आगर जो हितवाई सुखी संता तो मम हित लागी जन अनुरागी प्रगट भयो श्रीकंता ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिवेद तो मम उर्वासी यह उपहासी सुनत धीर मति फिरन उपजा जप ज्ञाना प्रभु मुस्काना चरित बहुत विधि कीना कही कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम माता पुनि बोली सोमति डोली सजहु तात यह रूपा की जैसे सुलीला अति प्रिय शीला यह सुख परम अनुपा सुनि भजन सुजाना रोदन ठाना कोई बार
पाई हरिपद पावई तेन परहि भव गोपा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। बोलो सियावर रामचंद्र भगवान की जय। प्रभु श्री राम जी का जन्म हुआ। प्रभू श्रीराम ने जन्म घेतला आणि ज्यावेळेस ही गोष्ट भोलेनाथला समजली की प्रभूंनी जन्म घेतला त्यांचा आनंद ठिकाण्यावरती नव्हता। त्यांनी म्हणले आता मला दर्शन घ्यायचंय। पण अयोध्यामध्ये ज्या कक्षामध्ये प्रभू श्रीरामजी लक्ष्मणजी भरतजी शत्रुघ्नजी झोपलेले होते तिथं जायला गर्दी होती, खूप गर्दी होती। जशी आज गर्दी आहे, आज प्रचंड गर्दी आहे तिथे, तशीच गर्दी होती। भोलेनाथ म्हणाले तर माझं दर्शन कसं होणार। पण त्याच्या आधीही प्रभू श्रीरामजींना ज्यावेळेस लेटवलं आणि लक्ष्मणजींना त्यांच्या सोबत लेटवलं, लक्ष्मणजी मोठ्या मोठ्याने रडू लागले, एवढ्या मोठ्या मोठ्याने रडू लागले की पूर्ण माता सर्वजणी विचार करू लागले की नेमकं झालं काय, एवढ्या मोठ्या मोठ्याने का रडत असतील। त्याच्यानंतर एक महात्मा आले, ते म्हणाले, त्यांना लक्षात आलं की हे साक्षात शेष भगवंताचा अवतार आहे आणि हे सोबत झोपलेले, सोबत जवळजवळ ठेवलेले म्हणून यांना ते बरोबर वाटत नाही। त्या महात्म्याने लक्ष्मणजींना उचललं आणि प्रभू श्रीरामजीच्या चरणावरती ठेवलं आणि त्यावेळेस लक्ष्मणजी खिलखिलून हसू लागले। पण प्रभू श्रीरामजी रडू लागले। त्यांना समजलं की भोलेनाथ बाहेर प्रतीक्षा करतायत। ते म्हणाले की माझे इष्ट आहेत, ते माझी प्रतीक्षा करणार होय। आता शिवस्य हृदय राम, भगवान भोलेनाथच्या हृदयामध्ये प्रभू श्रीरामजी विराजमान होतात आणि रामजीच्या हृदयामध्ये शंकर भगवान। इथे प्रभू श्रीराम म्हणतात की भोलेनाथ बाहेर वाट पाहतायत, गर्दीमध्ये आहेत। मग हे मोठ्या मोठ्याने रडू लागले। सोबत ज्यावेळेस शंकर भगवंताने एक रूप धारण केलं, म्हणजे की असं तर जाऊ देणार नाही, कारण की रूप फार विचित्र असतं त्यांचं। सर्प, मुंडमाल, जटा, मग कुणी मध्ये येऊ द्यायचं नाही की अघोरी बाबा आ गया, कोई अंदर आने ही नहीं देगा। तो उन्होंने एक महात्मा का रूप धारण कर लिया। पर एक ऋषि ने उन्हें पहचान लिया कि ये कोई महात्मा नहीं, ये साक्षात भोलेनाथ है। उन्होंने कहा कि रुको, यदि अंदर जाना चाहते हो तो मुझे भी साथ लेकर चलो, वरना मैं सबको बता दूंगा कि तुम महात्मा नहीं हो, आप साक्षात भोलेनाथ हो। भोलेनाथ म्हणाले, भाई हाथ जोड़ की विनती करता हूँ, मेरे प्रभु ने जन्म लिया है, मुझे जाने दो, मुझे दर्शन लेने हैं, मुझे जाने दो। तब तेव्हा तो महात्मा म्हणाला, ठीक आहे जाऊ देतो, पण मला सोबत घेऊन चला। भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, मी महात्म्याचा रूप धारण केले, तू काय कर, माझा शिष्य बन। हे बनले। मग इथं प्रभू श्रीरामजी मोठ्या मोठ्याने रडू लागले, एवढे मोठ्या मोठ्याने रडायला लागले की माता कौशल्या म्हणाले की नेमकं झालं काय असेल, आता बाळ, हे बाळ रडत होतं, आता हे बाळ रडते। त्याच्यानंतर प्रभू श्रीराम रडू लागले। कौशल्य माता म्हणतात की बाहेर कोणता एखादा संत असेल त्याला बोलवा, ते काहीतरी सांगू शकेल, बाहेर एखादा महात्मा असेल, त्यांना काहीतरी कळत असेल, मग त्यांना बोलवा। दासदासी बाहेर आले, त्यांनी भोलेनाथला पाहिलं, महात्माला पाहिलं। ते म्हणाले की हे गुरुवर, आमचं बाळ रडतंय, तुम्ही शांत करू शकाल? भोलेनाथ म्हणाले, हाँ मैं तो उसी का एक्सपर्ट हूँ, मैं ठीक कर सकता हूँ, चलो मुझे लेकर। आता इथं भोलेनाथ प्रभूंचं दर्शन होऊ लागले। त्यांनी गडबडीमध्ये शिष्याला विसरून गेले। पाठीमागून शिष्य ओरडते, अरे ओ गुरुवर मुझे भूल गए, अंदर लेकर नहीं जाऊंगी तो पोल खोल दूंगा। भोलेनाथ कह रहे, भाई क्षमा कर दो, तुम्हें भूल ना सकूंगा, चलो तुम भी साथ में। दासदासिया म्हणाले, नहीं नहीं आप अकेले चलो, तुम्ही एकटेच चला। आता
आतमध्ये खूप गर्दी झाली, बाळापाशी खूप गर्दी आहे, एकटेच चला. आता भोलेनाथ म्हणाले जर मी याला घेऊन नाही गेलो तर ही माझी पोल खोलल, मग माझं दर्शन नाही होणार. भोलेनाथ म्हणाले ते काय ना माझे डोळे जे आहेत ना ते कमजोर झाले, मग मी बाळाला हात लावतो, मग ते पाहण्याचं कार्य जे आहे का तो माझा शिष्य करतो, म्हणून याला आतमध्ये आणण्याचं गरजेचं आहे. दासदास या म्हणाले ठीक आहे चलो. भगवंताने भोलेनाथने प्रभू श्रीरामजींना हातामध्ये घेतल्या क्षणी प्रभू श्रीरामजीने रडणं थांबवलं आणि एवढ्या जोरजोरात हसू लागले, एवढ्या पण जोरजोरात नाही की समोरचं घाबरून जाईल, छोटीशी स्माईल देतात. आणि ते रूप पाहून भोलेनाथ एवढे प्रसन्न होतात, एवढे प्रसन्न होतात की प्रभू श्रीरामजींना वर घेतात आणि त्याच्या चरणाशी डोकं टेकवतात. कौशल्य माता म्हणतात की हे महात्मा तुम्ही काय करतायत, तुम्ही महात्मा आहात, तुम्ही याचे चरण का स्पर्श करताय. तर त्यावेळेस भोलेनाथ म्हणतात, महात्मा म्हणतात कि हे महारानी बच्चों में भगवान होते हैं, इसलिए मैं चरणों को स्पर्श कर रहा हूँ. कौशल्य माता म्हणाले ठीक आहे, आता तुम्ही याला शांत केले, जर हे भविष्यामध्ये जर थोडं जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत ते रडत राहील, कधी कोणत्या कारणाने कधी कोणत्या कारणाने, तर तुम्ही याला शांत करण्यासाठी इथंच राहा. भोलेनाथ जी ला काय रोज दर्शन होईल. ते म्हणाले ठीक है आप मेरी सेवा किया करो, हम यहीं पे रहेंगे. भोलेनाथ तिथंच राहू लागले. प्रभू श्रीराम जी लीला करतात, जास्त लीला नाही आहेत प्रभूंच्या. आणि आज मी वनवासाचं देखील जास्त वर्णन नाही करणार, कारण की प्रभू आज आले, त्यांना परत त्यांच्या दुःखाच्या गोष्टी सांगणार हे मला बरोबर वाटत नाही, म्हणून मी जास्त वनवासाचं वर्णन नाही करणार. कारण की ते वनवासाच्या वर्णनामुळे खूप त्रास होतो की प्रभू माझ्या वनामध्ये गेले, किती त्रास सहन करावा लागला असेल, एवढे कोमल कोमल चरण आहेत त्यांचे, म्हणून मी वनवासाचं वर्णन काही जास्त करणार नाही. पण एक गोष्ट सांगते, माता कैकेयीचे एक पात्रावरती मी प्रकाश टाकू इच्छिते. गुरुप्रेरणाने जे काही समजलं, जे काही गोष्टी विचारल्यानंतर गुरूंनी मला सांगितल्या, त्या गोष्टी माता कैकेयीचं पात्र मी तुम्हाला सांगते कि माता कैकेयी ये निंदनीय नहीं, ये वंदनीय है. माता कैकेयी निंदनीय नहीं है, ये वंदनीय है. प्रभु श्री राम जी से अगर सबसे ज्यादा प्रेम किसी ने किया हो तो वो माता कैकेयी है. माता कौशल्या से भी ज्यादा यदि किसी ने प्रेम प्रभु श्री राम जी से किया है तो वो कैकेयी है, वो माता कैकेयी है. वो लीला का थोड़ा सा वर्णन करती हूँ. एक दिन प्रभु श्री राम जी थोड़े से बड़े हो रहे थे, तो बच्चों का होता है कि माता को पीछे से जाके अपनी माता की आंखें बंद कर देते हैं. तो प्रभु श्री राम जी भी लुढ़कते लुढ़कते गए और माता की आंखें बंद कर दी. अब माता तो पहचान गई है कि ये मेरा राम है, पर माता कहती है कि ये मेरा भरत है, जानबूझ के कि मैं हार गई, कि बेटा तू जीत गया. प्रभु श्री राम जी नाचते हुए आगे आए और कहा कि माँ 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 तुम हार गई. माँ ने कहा ठीक है बेटा मैं हार गई, बता तुझे क्या चाहिए. प्रभु ने अपनी मुस्कान हटा दी, माँ की तरफ टुकुर टुकुर देखने लगी, कहने लगी कि माँ यदि मैं आपसे कुछ मांगूंगा तो आप दे पाएंगी, क्योंकि आप मुझसे बहुत प्रेम करती हो, इसके कारण मुझे तो नहीं लगता कि आप वो मुझे दे पाएंगी. माँ ने कहा तू बता तो सही तुझे क्या चाहिए, तू बता तो सही तुझे चाहिए क्या. तू मेरे प्राण मांगेगा ना राम, मैं तुझे दे दूंगी, तू बता तुझे क्या चाहिए. माँ प्रभु श्री राम जी ने कहा माँ यदि मैं आपसे वो चीज़ मांग लूँगा तो शायद संसार में कोई भी माता पिता अपनी पुत्री का नाम कैकेयी नहीं रखेंगे. माँ को थोड़ा सा बुरा लगा. माँ ने कहा राम ऐसा क्यों कह रहा है, ऐसा क्या चाहिए तुझे. प्रभु ने कहा माँ यदि पहले ही बता दूंगा तो शायद तुम ना दोगी. माँ मैं जो मांगूंगा वो दोगी ना. माँ ने कहा ठीक है मांग तुझे क्या चाहिए.
प्रभु ने कहा कि माँ मैं मांग रहा हूँ। माँ यदि मैं ये चीज तुझसे मांगूंगा, ये करने के लिए तुझे कहूंगा, तो शायद तेरा पिता भी तुझे कभी स्वीकार नहीं करेगा अपनी पुत्री कहने के लिए भी। माँ संसार में कोई तेरा नाम लेना भी पसंद नहीं करेगा। माँ यदि तूने वो काम किया तो शायद तुझे विधवा भी होना पड़ेगा। माँ यदि तूने, अब देखो यहाँ पे माँ का जो स्थान होता है अपने बच्चों के लिए बहुत ऊपर होता है। प्रभु ने कहा कि माँ यदि आपने वो चीज मुझे दे दी, मैंने जो कहा, जो आपने वो किया, तो शायद माँ तेरा पति का देहांत भी हो जाएगा। कोई भी तेरा नाम लेना पसंद नहीं करेगा। और इतना ही नहीं माँ, तेरा भरत तुझे कभी माँ नहीं कहेगा। माँ तेरा भरत जिसे तूने जन्म दिया, वो भरत देखिए तुझे कभी भी माँ नहीं कहेगा, कभी तेरा मुंह देखना पसंद नहीं करेगा। माँ यदि तूने मुझे ये चीज दी तो शायद तुझे कोई प्रजा में तेरा मुख देखना भी पसंद नहीं करेगा। माँ यदि तूने मुझे ये चीज दी। माँ ने कहा राम तू खुश है ना? तू खुश है ना? यदि तू खुश है तो मैं स्वीकार करती हूँ। मैं विधवा होने के लिए भी स्वीकार करती हूँ। मैं विधवा होने के लिए भी तैयार हूँ। मेरा भरत मुझे माँ नहीं कहेगा, इसके लिए भी मैं तैयार हूँ। यदि तू खुश है तो मैं तैयार हूँ। तो बता तुझे क्या चाहिए? उन्होंने कहा माँ मैं तुझसे दो चीजें मांगता हूँ। जब मैं बड़ा हो जाऊंगा ना, मैंने कहा हाँ माँ, जब मैं बड़ा हो जाऊंगा ना तो पिताजी से तुझे दो वरदान मांगना। मैंने कहा वरदान मांगने? बता क्या वरदान मांगने? मैं मांग लूंगी। माता के यहाँ पे सहन नहीं कर पा रही। वो जानती है कि ये कुछ गलत ही मांगेगा, ये खुद के लिए मांगेगा, मेरे लिए नहीं मांगेगा, ये खुद के लिए मांगेगा। क्योंकि माता कहती है कि भरत बता तुझे क्या चाहिए, राम बता तुझे क्या चाहिए। प्रभु कहते हैं कि माँ जब राज तिलक का समय आएगा ना, माँ जिस दिन राम तेरा बड़ा हो जाएगा, जब राज तिलक का समय आएगा माँ पहले में वरदान मांगना कि भरत को राज तिलक करवाना और राम को वनवास देना। माँ रोने लगी। माँ कहने लगी कि रे राम तू मुझसे मेरे प्राण मांग देता, मैं अपने प्राण दे देती रे। तूने तो मुझसे मेरे प्राणों से बढ़कर मांग लिया। ये तूने क्या मांग लिया? यहाँ माँ कह रही है कि भरत मुझे प्रिय नहीं है, मुझे भरत प्रिय नहीं है, मुझे तू प्रिय है। यदि तू मुझसे दूर चला जाएगा तो मैं रह कैसे पाऊंगी? प्रभु ने कहा कि माँ ये मैं चीज में माता कौशल्या से मांग सकता था, पर मैं जानता हूं कि वो ये कर नहीं सकती। यदि एक कार्य कोई कर सकता है तो केवल आप हो, क्योंकि आपसे ज्यादा प्रेम मुझसे कोई नहीं करता। एक बात बताऊं, प्रभु श्री राम अगर सबसे ज्यादा किसी के भवन में, जब छोटे थे तब किसी के भवन में रहे, वो तो माता कैकेयी है। माता कैकेयी के छोड़कर प्रभु श्री राम जी कभी नहीं रहे। हमेशा माता कैकेयी के पास रहते, भोजन करते माता कैकेयी के पास, सोते माँ कैकेयी के पास। एक दिन माता कौशल्या को लगा कि प्रभु मेरा राम, मेरा बेटा मेरे पास सोता नहीं है। एक दिन माता कैकेयी ने प्रभु को लिया और कहा कि आज तू मेरे कक्ष में सोएगा, मेरे कक्ष में सोएगा। प्रभु ने कहा ठीक है। आज्ञाकारी से प्रभु गए और माता कौशल्या के कक्ष में सोए। अब यहाँ पे सो रहे हैं प्रभु, पर करवट बदल रहे हैं कि मुझे नींद नहीं आ रही। माँ ने कहा कि राम तुझे नींद नहीं आ रही, मैं तुझे लोरी सुनाती हूँ। माँ 10-12 बार लोरी सुनाती है, फिर भी राम सोते नहीं है और कहते हैं कि माँ मुझे कैकेयी के बिना, माता कैकेयी के बिना नींद नहीं आ रही, मुझे उसके कक्ष में छोड़ के आ जाए। प्रभु गए, माता
कैकेयी ने प्रभु को उठाया, प्रभु श्री राम जी को उठाया और माता कैकेयी के भवन के जैसे ही पट खोले, एक स्त्री वहां पे कोने में रो रही थी। पास जाके देखा माता कौशल्या ने, तो वो कैकेयी थी। उसने माता कैकेयी ने फूट फूट कर रो रही है, प्रभु राम मेरे पास नहीं सोए, शायद मुझसे कोई गलती हो गई होगी, मेरा राम मेरे पास आज नहीं सोया। माँ रो रही है वहां पे। माता कैकेयी ने देखा कि माता कौशल्या आई है। माता कैकेयी ने कौशल्या की तरफ नहीं देखा ज्यादा, प्रभु को पहले गले लगाया कि मेरा राम रात के समय मेरे पास आया है। प्रभु को गले से लगाया कि राम मुझसे कोई गलती हो गई, मैं तेरे लिए लोरी नहीं ना गाती तेरी माँ की जैसा, इसलिए तू मेरे से दूर गया ना। प्रभु ने कहा कि माँ मुझे तेरे बिना नींद नहीं आ रही, माँ मुझे तेरे बिना नींद नहीं आ रही, इसलिए मैं तेरे पास आया हूँ। प्रभु श्री राम जी ने माता कैकेयी को हृदय से लगाया और कहने लगे कि माँ मुझे तेरे पास सुन। यदि प्रभु श्री राम से सबसे ज्यादा किसी ने प्रेम किया है तो वो माता कैकेयी है। माता कैकेयी निंदनीय नहीं है, माता कैकेयी वंदनीय है। माता कैकेयी जैसा प्रेम प्रभु राम से किसी ने नहीं किया, ना माता कौशल्या ने, ना दशरथ जी ने। इतना प्रेम करने के बावजूद भी माँ ने बचपन में ही प्रभु को वचन दे दिया कि राज तिलक के समय में मैं भरत को राज तिलक मांगूंगी और तुझे वनवास मांगूंगी। माता कैकेयी बचपन में ही वचन दे देती है। अब यहाँ पे प्रभु श्री राम थोड़े बड़े होने लगते हैं। बड़े हो जाने के बाद वो गुरुकुल में जाते हैं। गुरुकुल में विद्या ग्रहण करते हैं। गुरुकुल में विद्या ग्रहण करने के बाद वही वचन याद आया कि वो वचन निभाना है। प्रभु श्री राम वापस आए और फिर प्रभु श्री राम जी मिथिला गए धनुष्य के देखने के लिए। मिथिला में जाकर प्रभु श्री राम जी ने माँ सीता से विवाह किया। उसके पश्चात प्रभु ने, क्षमा करना मेरा भाव जो है ना, माझा जो भाव आहे तो हिंदीमध्येच प्रकट होतो म्हणून मी बहुतेक पूर्ण पात्र हिंदीमध्ये सांगितलं। प्रभू श्रीराम जी मिथिलामध्ये जातात आणि त्याच्यानंतर माता जानकी, माता सीतासोबत विवाह करतात। त्यावेळेस तिथं त्यांच्या चारी भावंडाचं लग्न होतं। भरतजी मांडवी मातासोबत विवाह करतात, लक्ष्मणजी उर्मिला मातासोबत विवाह करतात, प्रभू श्रीरामजी माता सीतासोबत विवाह करतात, शत्रुघ्नजी श्रुतकीर्तीसोबत विवाह करतात आणि परत अयोध्येला यायला लागले प्रभू। आता अयोध्याला येतात तर प्रभूसोबत मिथिलाद्वारे जे माता जानकीचे, माता सीताचे जे वडील आहेत जनकजी, ते खूप स्वर्ण दहेज देतात। दहेज खूप स्वर्ण आदी घोडे खूप खूप दान आपल्या पुत्रीला देतात। आत्ताही अयोध्यामध्ये दहेज आले, माहीत असेल माहीत नाही पण आलेलं आहे मिथिलाद्वारे। जनकजीने खूप दहेज दिलं। प्रभू श्रीरामजी माता जानकी सोबत अयोध्यामध्ये आले। अयोध्यामध्ये येऊन प्रभू राहू लागलेत आणि आता प्रभू श्रीराम सगळं सुरळीत चालले, पण एकदा प्रभू माता कैकेयीकडे पाहतात आणि हसतात। ते आठवण करून देतात की आई तुझे वचन दिले ते आता पूर्ण करायचं। मग
मग एक वेळेस राजा दशरथजी बसलेले होते. त्यांनी त्यांचा जो मुकुट घातलेला होता तो तिरका झाला. ते म्हणाले आता माझं वय झाले. कारण की राजा हा व्यवस्थित राहत असतो, मुकुट सरळ. आपले कृष्ण कन्हैया तसे नाही आहेत, ते सोडा, त्यांचं मुकुट सदैव तिरकच असतं, ते 3 जागेवर वाकडे. इथे दशरथजींचं मुकुट थोडंसं तेढं झालं आणि दशरथजी म्हणाले की गुरु वशिष्ठजींना म्हणाले की गुरुवर आता मी राजगद्दीवरतून उठायला पाहिजे आणि मोठ्या मुलाला प्रभू श्रीरामजींना राजगद्दीवरती बसवायला हवंय. इथं ज्यावेळेस ही गोष्ट आता कैकेयीला समजते, कैकेयी काही म्हणत नाही. इथं असं पण वर्णन येतं की देवतांनी माता सरस्वतींना सांगितलं की जे असुर आहेत त्यांचा वध करण्यासाठी प्रभूंना वनामध्ये यावं लागेल आणि त्याच्यासाठी त्यांना वनवास धारण करावे लागेल. इथं अशी पण एक कथा येते की माता सरस्वतीने कोणाचं डोकं फिरवायचं म्हणून विचार केला तर तिथे सर्वच धर्मात्मा होते. अयोध्यामध्ये सर्व धर्मात्मा, पण एक अधर्मी होते. लंकामध्ये सर्व अधर्मी, पण एक धर्मात्मा होता, तो म्हणजे विभीषण. अयोध्यामध्ये कोण होती अधर्मी? मंथरा, माता कैकेयीची दासी, जी की कैकेयी देशामधून आलेली होती. तिचे डोकं फिरवलं. ती माता कैकेयीपाशी जाऊन म्हणते की राणी, राजाने हा विचार केलेला आहे की प्रभू श्रीरामजींना राजगद्दी सोपवायची. माता कैकेयी म्हणाल्या चांगली गोष्ट आहे, राम राजगद्दीवरती बसणार आहे. राम राजगद्दीवरती बसणारे म्हटल्यानंतर वाईट गोष्ट कोणती? अगं तू मूर्ख आहेस का? मंत्रा म्हणाली मी मूर्ख नाही, तू मूर्ख आहेस, तुझं डोकं जागेवर नाहीये, काय करतेस? अगं जर राम राजगद्दीवरती बसला तर मग भरत सेवा करेल, तुला सेवा करावी लागेल. अशा प्रकारे मंत्रा थोडीशी चाल चलते आणि माता कैकेयीचं बुद्धी भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करते. पण माता कैकेयीला माहिती आहे की हे वचन मला प्रभूंनी रामनीच दिलेले. माता कैकेयी दशरथजीपाशी जातात आणि ते 2 वरदान मागतात. दशरथजी जागेवर खाली पडतात, म्हणतात की अगं कैकेयी, अगं मूर्ख आहे, काय मागतेस? प्रभू श्रीरामला वनवास आणि प्रभू श्रीरामजीला वनवास आणि भरतजींना राजगद्दी. अगं तुला असं वाटतंय ना की भरतला राजगद्दी भेटावी, मी भरतला राजा बनवतो. तसंही राम म्हणतच होता की मला राजगद्दी नाही पाहिजे. आम्ही 4 भावंड सोबत जन्म घेतला, भावंडांनी सोबत जेवण केलं, सोबत झोपत होतो, सोबत खेळत, सोबत गुरुकुलमध्ये गेलो, तर मी एकटाच का राजा बनणार? असा मला राम म्हणत होता. माता कैकेयी म्हणाल्या मला ते माहित नाही, तुम्ही जे सांगितले ते करा. रामला वनवास आणि भरतला राजगद्दी. दशरथजी रडू लागले, अवस्था फार वाईट, भोजन करत नाहीत, काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही. रडून रडून अवस्था ही विचित्र केली. प्रभू श्रीराम दशरथजी महाराजपाशी आले आणि दृश्य पाहिलं की पिताजी रडतायत. विचारलं पिताजी तुम्ही का रडताय? पिताजी उत्तर देत नाही. तिथेच माता कैकेयी उभ्या होत्या. आई पिताजी का रडतायत ग? मी 2 वरदान मागितले. कोणते? भरतला राजगद्दी, तुला वनवास. प्रभू श्रीरामजी म्हणाले माता ठीक आहे ना, याच्या व्यतिरिक्त मला काय पाहिजे? वनामध्ये जाऊन मी संतांचे दर्शन करल, संतांची सेवा करल.
ठीक आहे मी वनवासाला जातो. प्रभू श्रीराम मुकुट काढतात आणि माता कैकेयी पशी देतात आणि माता कौशल्यापाशी जातात आणि म्हणतात की आई मी निघालोय. माता कैकेयी म्हणाल्या राम राजतिलक होणार आहे, खूप वेळ लागेल भोजन करण्यासाठी, तू एक काम कर थोडंसं काहीतरी खाऊन घे. प्रभू राम म्हणाले नाही, वेळ नाही आहे माझ्याकडे, मला ही राजगद्दी नाही, अयोध्याची राजगद्दी नाही तर मला त्याच्यापेक्षाही मोठी राजगद्दी दिली आहे माता कैकेयीने आणि पिताने. माता कौशल्या म्हणाले अशी कोणती राजगद्दी दिली मला तरी सांग. प्रभू म्हणाले वनाची राजगद्दी, मला वनवासाला जायचंय, मला 14 वर्ष वनवासाला जायचंय. माता कैकेयी तिकडे रडतायत आणि इथं माता कौशल्या रडू लागली, राम मला पण तुझ्यासोबत यायचं. त्यावेळेस प्रभू श्रीरामजी म्हणतात आई पत्नीचं कर्तव्य आहे पतीची सेवा करायची, शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहायचं. तू माझ्या सोबत आलीस मग पिताजींची सेवा कोण करणार. पाठीमागून माता जानकी माता सीताने सर्व काही ऐकलं. त्या म्हणाल्या कौशल्या माताला प्रणाम केलं, चरणामध्ये चरण स्पर्श केले आणि म्हणाल्या आई मला पण आज्ञा द्या, मला ही आज्ञा द्या. माता कौशल्या म्हणाल्या तू पण जातेस. माता सीता म्हणाले हा. प्रभू श्रीरामजी म्हणाले की देवी तू एका राजाची मुलगी, एका राजाची पुत्रवधू, तू जंगलात कशी राहू शकणार. अगं तू ज्यावेळेस अयोध्यामध्ये येत होतीस त्यावेळेस सर्व मातांनी मिळून फुलांचा रस्ता केला होता, ते फुलांच्या पाकळ्या देखील तुझ्या पायाला रुतत होत्या. तू एवढी कोमल आहेस, तुला माहितीये का तू चित्रामधलं जर माकड पाहिलंस तर तू घाबरतेस. तू वनामध्ये तर खूप मोठे मोठे प्राणी असतील, तू कसं तिथे राहणार, तू नकोस येऊ. त्यावेळेस माता कौशल्या म्हणतात राम आत्ता मला स्त्री धर्म शिकवत होतास की पत्नीने पतीची सेवा केली पाहिजे, आणि आत्ता तुझं धर्म, तुझं ते कार्य, तुझं ते स्त्री धर्म बदललं, माझ्यासाठी वेगळं तुझ्या पत्नीसाठी वेगळं. प्रभू श्रीरामजी म्हणाले ठीक आहे चल, थोडंसं रस्ता पाहू ले परत वापस ये. प्रभू श्रीरामजी सोबत घेऊन जातात. पण ज्यावेळेस अयोध्येच्या बाहेर महलाच्या बाहेर पाऊल टाकायला लागले पाठीमागून लक्ष्मणजी येतात की भैया मैं भी आपके साथ आऊंगा, मैं भी आपके साथ चलूंगा. प्रभू श्रीरामजी म्हणाले ठीक आहे माताला विचारून ये. लक्ष्मणजी आईपाशी गेले, म्हणाले की आई मला आज्ञा दे. आई म्हणाल्या लक्ष्मण तुझी माता आणि तुझे पिता राम आणि सीता आहेत, तू इथं कशा पायी आलास. तिथंच तुझे आई वडील होते, तिथंच चरण स्पर्श करायचे आणि तिथंच परत जायचं ना, सोबत निघायचं ना, इकडं कशाला आलास. लक्ष्मणजी म्हणाले माता धन्यवाद, मला आज्ञा देण्यासाठी धन्यवाद. पण तिथं माता म्हणतात लक्ष्मण एक गोष्ट लक्षात ठेव, प्रभू रामजींची आणि माता जानकीच्या चरणांची सेवा तुला करायची. जर त्यांचे भोजन केल्या म्हणून जर काही उरलं तर तू खायचं नाही तर खायचं नाहीस. जर ते झोपले तर त्यांना पेहरा द्यायचा, तू झोपायचं नाहीस, त्यांची सेवा करायची. आणि जर सेवा करणी होत असेल आणि जर सेवा केली तरच मला तोंड दाखव, नाही तर तोंड दाखवू नकोस. लक्ष्मणजी म्हणाले ठीक आहे मी वचन देतो, मी चरणांची सेवा करेन. आता इथं
माता उर्मिला न रडू शकतायत न सोबत जाऊ शकतायत, कारण की लक्ष्मणजी म्हणाले की हे उर्मिले, हे देवी, तुझ्याकडून वचन घेतो, तू पिताची, तुझ्या सासऱ्याची, सासूच्या चरणांची सेवा कर, मी इथं नाहीये, तू सेवा कर. उर्मिला माता तिथंच राहिली. प्रभू श्रीरामजी आणि माता जानकी लक्ष्मणजी सोबत वनवासाला गेले. पायामध्ये चप्पल नाही, काही नाही, वस्त्र भगवे. प्रभू श्रीरामजी वनवासामध्ये निघतात. सर्व प्रजा रडतीये. सर्व प्रजा रडतीये कि राम हमें छोड़कर जा रहे हैं. प्रजा रडतीये की प्रभू तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. प्रजा अस्ताव्यस्त झाली. प्रजा पाठीमागं पळते की आम्हालाही तुमच्यासोबत घेऊन चला, आम्हालाही तुमच्यासोबत घेऊन चला. प्रभू श्रीरामजींसोबत माता जानकी वनवासाला गेल्या. प्रभू श्रीरामजींसोबत माता जानकी आणि त्या वनवासाला निघाल्या. फारच छोटे लांब लक्ष्मण जानकी माता आहेत. या पुढं पुढे या पुढे. प्रभू श्रीरामजी, माता लक्ष्मण, सीता, प्रभू राम वनवासाला गेले. पुढं पुढं राम चालतायत, मधी माता जानकी आणि पाठीमागे लक्ष्मणजी महाराज. प्रजा रडतीये की प्रभू आम्हाला सोडून जाऊ नका. माता शबरीला दर्शन देतात. माता शबरीला दर्शन दिल्यानंतर हनुमानजीला दर्शन देतात, जे की परम भक्त आहेत. आणि आज हनुमानजी, मी सांगते, आज हनुमानजी एवढे नाचत असणार आहेत, कारण की प्रभूंनी अयोध्यामध्ये विराजमान झाले. हनुमानजीला दर्शन देतात प्रभुराम. सीताराम हनुमान, 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 सीताराम करू दे कथा. प्रभू श्रीरामजी हनुमानजीला दर्शन देतात. त्या
त्याच्यानंतर वानर सेना सोबत मिळून राम सेतू बांधतात। त्यांना माता जानकीचा पत्ता भेटतो की माता जानकीचं हरण हे रावणाने केलेलं आहे। मग प्रभू श्रीरामजी राम सेतू बांधून माता जानकी पाशी जातात। माता जानकी पाशी जातात, तिथे लंकामध्ये जाऊन रावणाचा वध करतात। प्रभु श्री राम जी ने जी कार्य किया थे उनकी रक्षा करने के लिए सभी थे, पर यहाँ प्रभु श्री राम जी अकेले गए वनवास में, लंका में भी अकेले गए, अकेले ने रावण को मार रहे। लंका जाना रावण का वध खेल नहीं, निर्दयी अत्याचारी कंस को मारना खेल भी है, पर लंका जा रावण का वध खेल नहीं, बंसी का बजाना खेल भी है, पर धनुष उठाना खेल नहीं। बंसी मुझे बजाने के लिए कहो तो थोड़ी सीख के मैं बंसी बजा भी सकती हूँ। अगर मुझसे कहो कि गैयों को चराओ मैं कर सकती हूँ, पर वानरों को नहीं बुला सकती। धनुष्य उठा सकती हूँ पर किसी को मार नहीं सकती, क्योंकि इसके लिए भी पात्रता लगती है। तो यहाँ ऐसा हमारे गुरुवर गाना गाते हैं, तो ये गाना गाने के लिए मेरी भी पात्रता नहीं है, पर गाना बड़ा पसंद है मुझे। वैसे तो कृष्ण और प्रभु श्री राम जी एक ही है, बस अवतार अलग अलग लिए, क्योंकि कुछ चीज़ें जो है वो मर्यादा में रहकर सिखाना जो है ना वो उनसे नहीं हो पा रहा था, इसलिए उन्होंने लीला अवतार किया प्रभु कन्हैया जी का, और उसमें मर्यादा में रखना कैसे ये सिखाया। एक बहुत अच्छी बात है, कहते हैं कि प्रभु श्री राम जी मर्यादा में रहना कैसे है सिखाते हैं, और प्रभु श्री कृष्ण मर्यादा में रखना कैसे है ये सिखाते हैं। तो यहाँ प्रभु श्री राम जी रावण का वध करते हैं। यहाँ पर ऐसे सूर्यवंश की कथा कही जाती है, भागवत में आती है। इसके बाद चंद्रवंश की कथा आती है। तो राजा परीक्षित कहते हैं कि मुझे कृष्ण अवतार की भी कथा सुनाइए। तो यहाँ पर सुखदेव जी कहते हैं कि राजन, उग्रसेन नामक एक राजा हुए, उनके 10 पुत्र थे, जो उनके जो त्यांचे जे 10 मुलं होते, त्यांचे मोठा मुलगा कंस बड़ा अत्याचार, त्यांचा एक मित्र होता वसुदेव, त्यांची चुलत बहीण होती देवकी, तिच्यावरती खूप प्रेम करायचे, एवढं प्रेम करायचे की माता देवकीचं लग्न त्यांनी त्यांच्या मित्राशीच लावलं, आणि प्रजेला दाखवून देण्यासाठी की माझ्या मुलीवरती किती, माझ्या बहिणीवरती मी किती प्रेम करतो, म्हणून रथामध्ये, ज्या रथामध्ये देवकी माता बसलेल्या होत्या त्या रथाला वसुदेवजी बसलेले होते, त्या रथाला सारथी झाले कंस, आणि रथ चालू लागले। राज्याच्या बाहेर आले, तिथे आकाशवाणी झाली। अरे मूर्ख कंस, ज्या देवकीला तू इथून घेऊन जातोय, ज्या बहिणीला तू इथून घेऊन जातोयस, जिच्यावर तू एवढं प्रेम करतोयस, तिचीच 8वी संतान ही तुझी मृत्यूचं कारण असणार, तीच तुला मृत्युमुखी उतारणार। कंसने विचार केला, 8वी संतान जर जन्म घेणार आहे तर मी ती जन्मच घेऊ देणार नाही, मी इथंच देवकीला मारून टाकतो। तलवार काढली आणि देवकी माताला मारायला धावलाच होता, त्यावेळेस वसुदेवजी म्हणाले, राजन मित्र, 8वी संतान तर काय, 8वी माझा 8वा पुत्र तर काय, पुत्री जरी झाली तरी सुद्धा
मी तुला ती आणून देईन, पण देवकीला सोडून दे. मी माझे सर्व संतान तुला आणून देईन. कंसने विचार केला, ठीक आहे, मला दुश्मनी हिच्याशी नाहीये, हिच्या संतानाशी. कंसने देवकी माताचे केस धरले आणि ओढत घेऊन कारागृहामध्ये टाकलं. कारागृहामध्ये टाकलं. वेळ झाली आणि कंसने कारागृहामध्ये टाकल्यानंतर देवकी माताला प्रथम पुत्र झाला. तो पुत्र घेऊन वसुदेवजी कंसपाशी आले आणि म्हणाले, हे घ्या महाराज, माझा प्रथम पुत्र. मी वचन दिलं होतं की माझे सर्व संतान मी तुमच्यापाशी आणून देणार. कंस म्हणाला, द्या. पण नंतर त्याच्या मनामध्ये थोडीशी एक विचार आला की मला दुश्मनी ही 8व्या मुलाशी आहे. मला दुश्मनी ही 8व्या मुलाशी आहे. मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. मला याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. म्हणून परत गेले. म्हणाले की वापस घेऊन जाऊ याला, मला याच्याशी दुश्मन, मला 8वा पुत्र आणून द्या. वसुदेवजी घेऊन गेले. पण तेवढ्यात नारदजी आले. कारण की जर नारदजी आले नसते तर प्रभूंचा राग जास्त वाढला नसता आणि त्यांनी कंसचा उद्धार केला नसता. नारदजी आले. नारदजी म्हणाले की राजन कसे आहात? ते म्हणाले, ठीक आहे. राजन, देवकीची 8वी संतान तुला मारणार आहे, बरोबर? कंस म्हणाला, हा. नारदजी म्हणाले, हे कमळाचं फुल आहे, हे हातात घ्या आणि मला सांगा याच्यामधून 8वी पाकळी कोणती आहे? कंसने फुल हातात घेतलं. मोजतायत, इकून मोजतात, ही 8वी, इकून मोजतात, ही 8वी. ते म्हणतात की गुरुवर मला समजलं की तुम्हाला काय म्हणायचं. कंस धावत गेला आणि देवकी माताच्या त्या प्रथम संतानाचा भिंतीवरती आपटून त्याचा वध केला. देवकी माताला खूप त्रास झाला. अशाच प्रकारे देवकी माताचे 6 संतान कंसने मारले आणि 7वी जी संतान होती ती देवाने रोहिणी माताच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केली. इथे सर्वांना वाटलं की गर्भपात झाला, देवकी माताचा गर्भपात झाला. आता 8वी संतान, आता 8वी संतान येणार आहे. आता कोण येणार आहे? 8वी संतान. बड़े बड़े बूंदे गिरने लगी, हवा छूटने लगी, पशु पक्षी नाचने लगे, गैया नाचने लगी कि हमें चराने वालों, गोपाल आने वालों है. गैया नाचने लगी, इधर उधर नाचती, भागती, इधर उधर जाती, इधर जाती, उधर जाती. न जाने उनका खुशी का ठिकाना नहीं था. आता इथं सर्वजण आनंद, मोर नाचतायत, गाय नाचतायत, पशु पक्षी चिलबिलाट करतायत, बारीक बारीक पाऊस पडतोय. वेळ आली, कृष्ण पक्ष, रोहिणी नक्षत्र आणि भगवंताचा अवतार, कृष्ण कन्हैयाचा अवतार, माता देवकीच्या गर्भाद्वारे प्रभू श्री कृष्णने जन्म घेतला. बोलो कृष्ण कन्हैया लाल की. प्रभूंनी जन्म घेतला आणि जन्म घेतला आणि जन्म घेत्या क्षणी वसुदेवजींना म्हणाले की हे वसुदेवजी, अब देरी ना करो, मुझे लेकर गोकुल चलो. और वहाँ पे गोकुल में यशोदा बाबा और यशोदा मैया और नंद बाबा के घर मुझे लेटा दो. यशोदा मैया के पास में एक छोरी होगी, उसे लेके यहाँ आ जाओ, मुझे वहाँ पे लेकर रख दो. वसुदेव जी गए. वसुदेव जाने लगे. वहाँ पे बहुत सारे पहरेदार थे. भगवान की कृपा से वो बेहोश हो गए. उनकी हथकड़ियाँ छूटी, जेल के दरवाजे छूटे. नदी में जा रहे थे तो यमुना मैया पास में पड़ी. यमुना मैया पास में पड़ी तो अब यमुना से जाना कठिन हो. यमुना मैया से जाना कठिन हो रहा था उन्हें. तो उन्होंने क्या किया? प्रार्थना की. तो भगवान की कृपा से नंद बाबा के घर वसुदेव जी पहुँच गए. कृष्ण कन्हैयालाल को वहाँ पे लेटा दिया और वहाँ से योग माया को, उस कन्या को लेकर आ गए. लेकर आते ही प्रभु वहाँ
वहाँ पे लेट गए और योग माया को लेकर वसुदेव जी मथुरा पर आ गए। फिर से वो कारागर बंद हो गए और कारागर बंद हो गए। वसुदेव जी ने वहाँ पे कन्या को रखा। कंस को सुबह पता चला कि लड़की है तो कन्या को मारने के लिए उसे वहीं पर रुका और रुका तो वहीं पर रुकवाया। धीरे धीरे भेज दो। स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्ण स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा कृष्णा शरणागतम कृष्णा यशोदा मैया पशी जाऊन पाहतात तर यशोदा मैया गर्भवती होत्या, त्यांना संतान होणं हे माहीत होतं। त्यांनी पाहिलं की यशोदा मैया पशी एक सुंदरसा लाला बसलेला आहे, मुलगा आहे, छोटासा बालक। त्यांनी पाहिलं आणि ओरडत गेल्या, आनंद भयो आनंद भयो। नंद बाबा ने कहा क्या हुआ? पहले उन्होंने कहा कि पहले मुझे दक्षिणा दो, मुझे कुछ दो फिर बताएंगे, ऐसा कहा। फिर उन्होंने कहा कि जो चाहिए वो दे दूंगा, पहले बता कि हुआ। बोले कि लाला भयो उत्सव मनाओ, लाला भयो। नंद बाबा घर में उत्सव मनाते, आइए हम भी मनाते। उठ जा और थोड़ा सा नृत्य करेंगे। कन्हैया जी आए, नृत्य से उन्हें ले जाएंगे। चलो चला उठा, थोडीशी पावलं खेळू आपण, उठा। सगळ्यांनी आपापल्या जागेवर उठा आणि नंद आपले कन्हैया जी आले, त्यांना रिझवण्यासाठी त्यांच्यासाठी नृत्य करूयात। नंद बाबा घरी उत्सव मनवतात, आपण इथं उत्सव बनवूया, कारण की इथंही कृष्ण कन्हैया जी आले। मला कृष्ण कन्हैया लाल की जय, लाल की माझा जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की, जय कन्हैया लाल की, जय यशोदा लाल की, नंद पर आनंद भयो, जय कन्हैया लाल की।
भयो